एक महत्त्वाची अपडेट आहे। नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे दोषी ठरवण्यात आलेला आहे। ही जी सुनावणी होती त्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि महत्त्वाचा निकाल हा देण्यात आलेला आहे। नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे हा दोषी असं न्यायालयाचं आता म्हणणं आहे। सुनावणी सुरू आहे त्यामधून ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण बघू शकतोय। पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या खटल्याचा निकाल आता समोर येतोय। नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे हा दोषी ठरवण्यात आलाय। गुन्हा घडल्यापासून अवघ्या 2.25 महिन्यात या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आणि आता ही सुनावणी जी सुरू होती त्यामध्ये ही महत्त्वाची अपडेट। नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवण्यात आलेला आहे। त्याच्यावर आता नेमकी काय कारवाई केली जाते, काय कठोरात कठोर कारवाई होते हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल। नसरापूर येथील 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर या नराधमानं अत्याचार केलेला होता आणि हा अत्याचार करून तिची हत्या सुद्धा करण्यात आलेली होती आणि त्याच प्रकरणात आता आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवण्यात आलेला आहे। आपण बघितलं मागच्या सुनावणीमध्ये सुद्धा महत्त्वाच्या घडामोडी घडल्या। राजगड पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र सुद्धा सादर केलेलं होतं। मुख्य म्हणजे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी भक्कम अशी बाजू मांडलेली होती। महत्त्वाचे पुरावे होते ते न्यायालयामध्ये मागच्या सुनावणी दरम्यान सादर केलेले होते आणि अवघ्या 2.25 महिन्यात या खटल्याची सुनावणी आहे ती पूर्ण झालेली आहे। तर नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवण्यात आलेला आहे। कोर्टामध्ये न्यायाधीशांनी आरोपीला प्रश्न विचारल्याची माहिती। महत्त्वाची घडामोड घडते। महाराष्ट्रातलं धक्कादायक, महाराष्ट्राला हादरवून सोडणारं असं प्रकरण। पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर याच भीमराव कांबळे या नराधमानं अत्याचार केलेला होता। तिची अत्याचार करून हत्या केलेली होती आणि त्याच खटल्याचा निकाल आता जाहीर झालेला आहे। या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवण्यात आलेला आहे। त्याचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आपल्या समोर आलं होतं। ती दृश्य आपण पुन्हा एकदा बघू शकतोय। या प्रकरणानं, या धक्कादायक प्रकरणानं पूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला होता। ठिकठिकाणी आपण बघितलं तर आंदोलन सुद्धा करण्यात आलेली होती आणि त्याच प्रकरणातला जो आरोपी आहे भीमराव कांबळे याला दोषी ठरवण्यात आलेला आहे। आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की त्याला काय कठोरात कठोर त्याच्यावर कारवाई केली जाते आणि नेमका कोर्ट काय निर्णय देतं हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। गुन्हा घडल्यापासून अवघ्या 2.25 महिन्यात या खटल्याची सुनावणी ही पूर्ण झालेली आहे। राजगड पोलिसांनी खरं तर अवघ्या 15 दिवसात 1200 पानांचं दोषारोपपत्र सादर केलेलं होतं। मागच्या सुनावणीमध्ये अनेक महत्त्वाचे जे पुरावे आहेत ते सुद्धा सादर करण्यात आले होते। 2 मे रोजी पुरावे गोळा करत संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। 16 मे रोजी पुणे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं। नेमकं काय घडलेलं होतं या प्रकरणासंदर्भात मागच्या 2.25 महिन्यात ते आपण बघतोय आणि याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी रुपाली ठोंबरे पाटील आहेत। रुपाली ताई, आपण बघतोय ज्या प्रकरणानं महाराष्ट्र हादरून गेलेलं होतं त्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळेला आता दोषी ठरवण्यात आलाय। रुपाली ताई, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? येतोय ताई, आरोपी भीमराव कांबळे नसरापूर प्रकरणातला आरोपी त्याला दोषी ठरवण्यात आले। सुनावणी सुरू आहे त्यामधला हा निर्णय। या केसमध्ये ज्या चिमुरडीचा खून करण्यात आला तो आरोपी जवळजवळ 65 वर्षाचा आहे आणि या गंभीर गुन्ह्याची दखल मेहरबान कोर्टाने घेऊन तसेच पोलिसांनी पूर्ण तपास सखोल करून 2 महिन्यामध्ये हा फास्ट ट्रॅकवर म्हणजे अति फास्ट ट्रॅकवर आपल्याला म्हणता येईल ही केस चालवण्यात आली आणि केस चालवून त्याला आज दोषी ठरवण्यात आले। याच्यामध्ये दुपारपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी सगळ्यांची मागणी आहे। पण ही जी केस फास्ट ट्रॅकवर चालवण्यात आली आहे त्याच्यामधनं दुपारी आपल्याला कळेल त्याला फाशीची शिक्षा देतायत का जन्मठेप देतायत। पण एकंदरीत पाहता त्याला फाशीची शिक्षा होईल अशी आत्ता तरी सगळं प्रकरण म्हणजे एक वकील म्हणून त्या निदर्शनामध्ये आम्ही आलेलो आहोत।
हो, रुपालीताई, आपण बघतोय आता जो निर्णय आला त्यामध्ये आरोपीला दोषी ठरवण्यात आलेला आहे, मात्र जो निर्णय येणं बाकी आहे की त्याला नेमकी काय शिक्षा दिली जाते, तुमचं काय म्हणणं आहे, त्याला काय शिक्षा दिली गेली पाहिजे? नाही, अशा आरोपीला की ज्याने एवढ्या लहान मुलीला अत्यंत निर्दयीपणे खून केलेला आहे, अशा माणसाला फाशीच देणं योग्य आहे. खरं वास्तविक पाहता ज्यावेळी हा गुन्हा घडला होता तो पोलिसांच्या तावडीत अटकेत सापडला म्हणून, अन्यथा त्याला जमावाने जागेवर ठेचून मारणं म्हणजे हे कायदेशीर जरी नसलं तरी या जनभावना आहेत. कारण का ज्या पद्धतीने त्या चिमुरडीची हत्या करण्यात आली तर त्याला त्या जागेवरच आरोपीला शिक्षा होणं गरजेचं आहे. कारण का अशी शिक्षा झाल्याशिवाय ही जी विकृत लोक आहेत की ज्यांना वाटतं की नाही गुन्हा केलाय, वर्षानुवर्ष केस चालेल, आपल्याला काही होणार नाही, त्या लोकांवर एक म्हणतो ना एक दहशत, कायदेशीर दहशत बसणं गरजेचं होतं. आणि आजच्या निकालाने ती कायदेशीर दहशत, भीती निश्चित बसेल आणि गुन्हेगारीला आळा बसेल. असं अशा पद्धतीची ही केस चालू झालेली आहे, म्हणजे केलेली आहे आणि ती योग्यच आहे. हो, नक्कीच. रुपालीताई, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आपण बघतोय रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या. आरोपीला दोषी ठरवण्यात आलेला आहे, मात्र त्याला आता फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे. सुनावणी सध्या सुरू आहे, नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत आहेत. तुषार, काय ताज्या अपडेट्स? नक्कीच, एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील नसरापूर गावामध्ये एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. आणि या प्रकरणाची सुनावणी खरं तर पुणे न्यायालयात सुरू आहे आणि या न्यायालयामध्ये आज निकाल लागतोय. या निकालामध्ये जर आपण पाहिलं तर प्रथमतः यामध्ये जो आरोपी आहे त्याला आता शिक्षा खरं तर काय देण्यात येते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर त्याला दोषी खरं तर न्यायालयाने ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता पुढील सुनावणी सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. हो, मुली असतील, महिला असतील, जे अत्याचार वाढलेत, फक्त आपण स्टेटमेंट ऐकतो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालली पाहिजे. हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. पोक्सो ऍक्ट जर आपण पाहिला तर पोक्सो कायद्यामध्ये 30 दिवसात दोषारोपपत्र दाखल करून 1 वर्षात केसचा निकाल लागावा, ही देखील वस्तुस्थिती आहे. पण तसं होताना दिसत नाहीत. आपण जर खोलात गेलो तर अनेक 5-5, 6-6 वर्ष केसेस या टाईपचे पेंडिंग आहेत आणि त्या धर्तीवर हा निकाल जर 55 दिवसात येत असेल तर समाजाच्या दृष्टीने, पोलीस प्रशासन असेल, आमची न्याय व्यवस्था असेल, या सगळ्यांच्या दृष्टीने स्वागतार्ह बाब आहे. आणि इथून पुढं एक त्याला असं एक उदाहरण घालून दिलं आपल्याला, त्याला असं म्हणता येईल. जर आपण कारण त्याची पीडित आहे, तिचे कुटुंबीय देखील आहे, तर त्यांना रडू कोसळलेलं, कारण अतिशय धक्कादायक घटना होती. सारखी सगळं वातावरण कोर्टाचं देखील पाहिलं होतं. नाही, आता कसं आहे की शेवटी तो आरोपी आहे. आता बऱ्याच वेळेला डिफेन्सला आम्ही आरोपीच्या वतीने आम्ही वकील असतो, आम्हीच त्याला काय बचाव घ्यायचा ते शिकवत असतो. पण शेवटी न्यायालय निकाल देत असताना जो पुरावा आला त्या पुराव्यानुसार तो निकाल होणार आहे आणि त्याचा बचाव म्हणून, शेवटचा बचाव म्हणून तो न्यायालयासमोर त्याचं काहीतरी ते हे सांगणार. तपास यंत्रणेकडे देखील कसं बघता, तपास यंत्रणेने देखील या प्रकरणाचं गांभीर्य घेऊन लवकर आज शिक्षा झाली, जर तो दोषी धरला असेल तर इथून पुढे एक 10 ते 15 मिनिटे शिक्षेची त्याचे डिक्लेअर होईल आणि त्याला आरोपीला मग कारागृहामध्ये घेऊन जाईल. व पुढची कायद्याची जी शिक्षा असेल त्याप्रमाणे पुढची कायद्याची प्रोसिजर चालू होईल. ही सगळी वस्तुस्थिती. आता आपण बघतोय महत्त्वाची सुनावणी सुरू आहे, त्यामध्ये नेमकं काय काय घडतंय ते आपण बघतोय. कोर्टामध्ये न्यायाधीशांनी आरोपीलाच प्रश्न विचारलेला आहे की तुला नेमकी काय शिक्षा देऊ. आरोपीचं म्हणणं आहे मी मुलीला मारलं नाही. पीडितेच्या आईला सुद्धा या दरम्यानच ही सुनावणी सुरू होती, त्यामध्ये कोर्टामध्ये रडू कोसळलेला आहे. आता या प्रकरणात, नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवण्यात आलेला आहे. नेमकं काय काय घडते त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय. एका आरोपात फाशीची तरतूद असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे, दुसऱ्या आरोपामध्ये जन्मठेपेची तरतूद कोर्टानं स्पष्ट केलाय. कोर्टानं नेमकं काय काय म्हणतायत, ही जी सुनावणी सुरू मध्ये आहे त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय. या प्रकरणात भीमराव कांबळे याला आता दोषी ठरवण्यात आलेला आहे. तूच सांग काय तुला शिक्षा व्हावी, असं कोर्टानं आरोपी भीमराव कांबळेला विचारलेलं आहे.
तर मी मुलीला मारलं नाही असं आरोपींना म्हटलेलं आहे। हा युक्तिवाद सगळा सुरू आहे, सुनावणी सुरू आहे, त्यामध्ये या महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। महत्त्वाचे मुद्दे आम्ही तुम्हाला सांगतोय। महत्त्वाचं असं प्रकरण, धक्कादायक असं प्रकरण ज्यानं सगळ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलेलं होतं। पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर आरोपी भीमराव कांबळे यानं अत्याचार केलेला होता आणि तिची हत्या केलेली होती। त्याच प्रकरणात ही सुनावणी सुरू आहे, त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय। नेमकं काय काय घडतंय जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सुद्धा आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय घडतंय नेमकं सुनावणीच्या दरम्यान? आपण बघितलेलं आहे की अत्यंत महत्त्वाची असलेली नसरापूर अत्याचाराची ही केस आज तिचा निकाल जो आहे तो समोर येतो आहे आणि या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं आरोपीला कोर्टानं दोषी ठरवल्याची माहिती मिळते आहे। आज अत्यंत जलद गतीने या सगळ्या निकालाच्या संदर्भानं जी महत्त्वाची घडामोड कोर्टामध्ये घडलेली आहे, या सगळ्यात कोर्टामध्ये आई वडिलांना अश्रू अनावर झाल्याचं बघायला मिळालं। या सगळ्या प्रकारात सिद्ध झालेल्या 2 गुन्ह्यांमध्ये फाशीची शिक्षा आहे किंवा आजीवन कारावास किंवा 20 वर्ष शिक्षा आहे। या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान आरोपीनं पुन्हा एकदा विचारलं की काय शिक्षा आहे, परत विचाराल अशा पद्धतीनं न्यायाधीशांनी निकाल दिल्यानंतर आरोपीनं जेव्हा विचारलं की काय नेमकी सुनावणी आहे, काय नेमका निकाल आहे, तेव्हा आरोपी गप्प बसल्याचं आपण पाहिलेलं आहे। मात्र या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं आज महत्त्वाचे अपडेट येत असताना सकाळपासूनच पोलिसांचा जो बंदोबस्त होता तो देखील आपल्याला कोर्टाच्या समोर बघायला मिळालेला होता आणि आता या सगळ्या निकालाचं वाचन एकीकडे सुरू असताना जो आरोपी आहे त्याला कोर्टानं दोषी ठरवल्याची माहिती मिळते। जे केलेले सगळे गुन्हे आहेत, पोलिसांनी जो इतक्या दिवस केलेला तपास आहे तो जेव्हा कोर्टासमोर ठेवला गेला तेव्हा कोर्टानं दिलेला हा अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे। या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं असेल तर या पीडितेचे आई वडील कोर्टामध्ये हजर होते। पीडितेच्या आई वडिलांना अश्रू अनावर झाल्याचं आज आपल्याला बघायला मिळालं। निकालाचं वाचन सुरू असताना न्यायालयानं जी महत्त्वाची टिप्पणी केली ती म्हणजे आरोपी दोषी असल्याचं न्यायालयानं सांगितलेलं आहे आणि या सगळ्या घटनेमध्ये आपण पाहिलं असेल तर फाशीची शिक्षा ही आरोपीला होऊ शकते किंवा आजीवन कारावास जो आहे तो होऊ शकतो अशा पद्धतीची माहिती आहे। आता कोर्टाच्या बाहेर मोठा पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो आपल्याला बघायला मिळतो। अगदी सकाळपासूनच या ठिकाणी चोख सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आलेली होती। या सगळ्या आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। वकील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतो। काय नेमक्या पद्धतीनं आज कोर्टामध्ये युक्तिवाद झाला? नाही, याच्यामध्ये आता प्रायमा फेसी काहीतरी दोषी धरले असं कळतंय, म्हणजे सरकार पक्ष त्यांची केस मांडण्यात यशस्वी झाले असं सकृतदर्शनी दिसतंय। जर हा रेअरेस्ट ऑफ रेअर केस असेल तर फाशीपर्यंत शिक्षा होऊ शकते। संशयावरनं त्याला अटक केली आणि त्या पद्धतीचा पुरावा आला असेल तर जन्मठेप आणि दंडात्मक शिक्षा त्याला होऊ शकते। ही सगळी कायद्याची प्रोसिजर आहे। आतापर्यंत ज्या पद्धतीनं सुनावणी झाली त्यात कशा पद्धतीनं मुद्दे मांडले गेले, या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान काय? नाही, आता जे काही एकंदरीत वर्तमानपत्र चॅनलमधून बातम्या पाहिल्या त्यावरून आणि आता आपण जे काही सांगितलं की सकृतदर्शनी त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाला, एक ग्राह्य धरले, म्हणजे त्याच्या विरोधात जे काही चार्जेस ठेवले होते, जे कलम लावले होते, रेप केला, तिला किडनॅप केलं, तिच्यावर मर्डर केला, हे जे काही लावलं होतं हे सकृतदर्शनी सिद्ध झालंय। आता फक्त न्यायाधीश महोदय त्यांना जे वाटतं त्यांच्या सत्सद विवेकबुद्धीला स्मरून तो निकाल होईल असं मला वाटतं। आपण बघतोय की कोर्टामध्ये आरोपीच्या या सगळ्या कृत्यांच्या संदर्भानं सुनावणी जी आहे, निकाल वाचन जे आहे ते सुरू झालेलं आहे। मात्र पहिल्या टप्प्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टींचा उलगडा करण्यात आलेला होता यामध्ये आरोपी जो आहे तो दोषी असल्याचं कोर्टाच्या या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान सांगितलं गेलेलं आहे। भीमराव कांबळेला फाशी द्या अशा पद्धतीची मागणी जी आहे ती सरकारी वकिलांनी केलेली आहे आणि या सगळ्या मागणीनंतर अंतिम निकालाच्या वेळी नेमकं काय चित्र समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काही निकटवर्तीय जे आहेत ते या परिवारातल्या लोकांचे आहेत। तुम्ही गुरुजींचे मित्र आहात सगळे, तर काय तुमची भावना आहे आज? काय वाटतं तुम्हाला? अपेक्षा काय आहे निकालाची? तुम्ही आज सगळेजण इथे जमलेला आहात, तुम्हाला काय अपेक्षा? त्याला फाशीच व्हायला पाहिजे। अपेक्षा नाही, पहिल्यापासून एकच इच्छा आहे। या गुन्ह्याला एकच शिक्षा असू शकते, ती म्हणजे फाशीची। कोर्टानं देखील असं सांगितलं की आरोपी जो आहे तो दोषी असल्याचं कोर्टानं सांगितलं। निकाल वाचन सुरू आहे। बरोबर आहे, तो दोषी आहेच, पण त्याला फाशी झालीच पाहिजे।
बाकी आणि त्याला कुठली कमी शिक्षा नाहीच पाहिजे, त्याला फाशी झालीच पाहिजे. भारतामध्ये कुठेही अशी घटना घडली तर असा मनुष्य दोषीच असतो, पहिल्या दिवसापासूनच तो दोषी आहे, तर त्याला कडीतले कडीत म्हणजे फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे. अशी घटना कोणाबरोबरही घडू नये आयुष्यामध्ये, आणि अशी घटना घडल्यास त्याला त्वरित फाशीची शिक्षा व्हायला हवी असं आमचं सगळ्यांचंच म्हणणं आहे. आणि एक भारताचा नागरिक म्हणून सगळ्यांचं म्हणणं हेच राहील, भारतामध्ये कुठेही अशी घटना घडली तरीसुद्धा अशा नराधमाला फाशीची शिक्षाच त्वरित व्हायला हवी, कारण बाकीच्या शिक्षेत काही अर्थ नाही. पीडितेचे जे वडील आहेत त्यांचे हे सगळे जवळचे त्यांचे मित्र आहेत. सगळ्यांची एकच अपेक्षा पहिल्या दिवसापासून होती, ती म्हणजे फाशीच्या शिक्षेची. आज जेव्हा निकालाचं वाचन सुरू आहे तेव्हा या सगळ्या प्रक्रियेत कोर्टात जी सुनावणी सुरू आहे त्यात आरोपी दोषी असल्याचं म्हटलंय. तुम्ही सगळे समाधानी आहात का या निकालाच्या? आतापर्यंतच्या वेगवेगळ्या सुनावण्या झाल्या त्यावर जोपर्यंत फाशी शिक्षा होत नाही तोपर्यंत समाधानी असू शकत नाही. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहेच, पण सर्वतोपरी जो काही निर्णय होईल त्या सर्व ह्याच्या आमचं सर्वांचं सहकार्य आहेच. आणि आमची पण हीच इच्छा आहे की लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी, कारण अखंड भारतामध्ये अशा भरपूर केसेस पेंडिंग आहेत म्हणा, किंवा प्रत्येक ज्या पीडित कुटुंबीय असतात त्या सर्वांची मानसिकता ही अशीच झालेली असते. आणि सर्वतोपरी सर्वांना चांगल्या प्रकारचा न्याय मिळाला तर एक भारतामध्ये लवकरात लवकर चांगली न्यायव्यवस्था आहे हे आपण म्हणू शकतो. कायद्यात बदल व्हावा, त्यामुळे कायद्यात बदल होण्याची अपेक्षा आहे आता आमची, की असा गुन्हा ज्या वेळेला घडेल त्याला एकच शिक्षा असावी, ती म्हणजे फाशी शिक्षा. आपण बघतोय की पीडितेचे जे वडील आहेत त्यांचे जे निकटवर्ती आहेत त्यांच्याकडून पहिल्या दिवसापासून या सगळ्या आरोपीला नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी केली जात होती. आजही जेव्हा निकालाचं वाचन कोर्टामध्ये सुरू आहे, पुढच्या जवळपास 30 ते 35 मिनिटांमध्ये अंतिम निकाल जो आहे तो येणं अपेक्षित आहे. मात्र पहिल्या सुरुवातीच्या टप्प्यात जो आरोपी आहे तो दोषी असल्याचं सांगितलं गेलेलं आहे. या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीची सरकारी वकिलांकडून देखील कोर्टामध्ये मागणी करण्यात आलेली आहे. न्यायाधीश अंतिम निकाल काय देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. हो ज्ञानेश्वर, खरं तर सगळ्या महत्त्वाच्या सुनावणी दरम्यानल्या अपडेट्स आहेत ते आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवण्यात आलेला आहे, मात्र मी मुलीला मारलं नाही असं आता आरोपी म्हणतोय. कोर्टामध्ये जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये अर्थातच आरोपीकडून बचाव हा अपेक्षित आहे. तो त्याच्या वकिलांकडून त्याच्या बचावाचे प्रयत्न करतोय. मी मुलीला मारलं नाही अशा पद्धतीचा त्यानं कोर्टामध्ये बचावात्मक पवित्रा घेऊन त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केला तो युक्तिवाद आणखीनही आपल्याला भक्कम दिसतोय. आणि याच सगळ्या अनुषंगानं अंतिम निकाल नेमका काय लागतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जे पीडितेचे कुटुंबीय आहेत त्यांचे निकटवर्तीय त्यांच्या परिवारातले सदस्य या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. अत्यंत जलद गतीनं खरं म्हणजे हा निकाल त्या अर्थानं जर आपण पाहिला तर लागतोय. कशा पद्धतीनं पहिल्या दिवसापासून तुम्ही लढाई लढत होतात सगळेजण? आम्ही पहिल्या दिवसापासून सगळे लढाई याच्याकरता लढत होतो की तिला न्याय मिळाला पाहिजे, कारण त्या मुलीचं काय दोष होता त्या मुलीचा, आणि त्या मुलीसाठी सर्वजण आम्ही पूर्ण धैर्य असेल पुण्याचं प्रभागातील सर्व मंडळी त्या ठिकाणी त्यावेळी बाहेर पडली. आणि त्या ठिकाणी आम्ही हायवे पूर्ण अडवला. आणि त्यानंतर प्रशासनाने काहीतरी दखल घेऊन त्या ठिकाणी हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये निकाल ठेवला. आणि आज त्या ठिकाणचा निकाल आज त्या ठिकाणी लागतोय. आत्ता जर आपण बघितलं तर कोर्टामध्ये आरोपीकडून मी त्या मुलीचा खून केला नाही, तिला मारलं नाही अशा पद्धतीचा बचाव केला जातोय. यावर काय म्हणणं आहे? असा बचाव काय, सरळ आरोपीने त्या ठिकाणी दाखवलेले जाऊन त्या ठिकाणी की बाबा असं या ठिकाणी घटना घडलेली, त्याकरता CCTV फुटेज पण आहे, सगळ्या फुटेज वगैरे सगळ्या गोष्टी असताना असं कसं काय त्याचं तो हे करू शकतो. आपण बघितलं असेल तर जे दोषारोप पत्र आहे या दोषारोप पत्रामध्ये जो आरोपी आहे त्याला दोषी ठरवण्यात आलेलं होतं. आता या सगळ्या युक्तिवादाच्या दरम्यान महत्त्वाची घटना ही आहे की सरकारी वकिलांकडून फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीची युक्तिवादाची ही सगळी भूमिका मांडत असताना आरोपी हात जोडून जो आहे तो विनवणी करतोय कोर्टामध्ये न्यायालयासमोर अशा पद्धतीची माहिती मिळते. हो ज्ञानेश्वर, नेमकं काय घडतंय सुनावणीच्या दरम्यान? नेमका काय युक्तिवाद करण्यात आलाय सविस्तर? युक्तिवादातले महत्त्वाचे मुद्दे हेच होते की सरकारी वकिलांकडून या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, तो दोषी आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. त्या मुलीच्या अंगावरती
असंख्य जखमा ज्या आहेत त्या आढळून आलेल्या होत्या. वैद्यकीय पुरावे असतील किंवा सीसीटीव्ही असतील, ह्या सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर आरोपी हा दोषी असल्याचं निष्पन्न होतो आहे. आणि आरोपीचे जे वकील आहेत, आरोपी जो आहे तो मात्र या सगळ्या प्रकरणात त्यानं केलेलं जे कृत्य आहे ते नाकारताना किंवा या सगळ्या प्रकरणात हात जोडून मला अशा पद्धतीची जी शिक्षा आहे ती देत असताना मी तिचा खून केला नाही, मी तिला मारलेलं नाही, ही भूमिका आरोपीकडून आता कोर्टामध्ये मांडली जाते. मात्र सगळे जर आपण पुरावे पाहिले आणि तत्सम गोष्टी न्यायवैद्यकीय विभागाच्या असलेल्या सगळ्या अहवालातल्या बाबी पाहिल्या तर त्यामध्ये आरोपी दोषी असल्याचं दिसतंय. हो, ज्ञानेश्वर, तुम्ही पुणे सत्र न्यायालयाच्या बाहेर आहात. त्या ठिकाणी वकीलही आलेले होते. त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं? आता आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवण्यात आलेला आहे, त्याच्यावर नेमकी काय कारवाई केली जाऊ शकते? काय त्यांचं म्हणणं होतं? काय शिक्षा होऊ शकते? आरोपी ज्या पद्धतीनं त्यानं केलेले हे कृत्य आहे या सगळ्या संदर्भामध्ये आता जेव्हा आपण वकिलांसोबत बोलत होतो तेव्हा वकिलांनी जी भूमिका मांडलेली आहे त्या वकिलांच्या भूमिकेत असं म्हणणं आलं की जर आरोपी दोषी असेल अशा पद्धतीची माहिती आहे तर त्याला फाशीची शिक्षा ही होऊ शकते. मात्र अंतिम निकाल जो आहे तो यायला साधारणपणे 30 ते 35 मिनिटांचा अवधी आहे आणि अंतिम निकाल जेव्हा येईल तेव्हा नेमकं काय न्यायाधीश सांगतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आत्ताही कोर्टाच्या बाहेर आपण बघितलं कुटुंबातले सदस्य त्यांच्याही निकटवर्तीय तर आपल्याला बघायला मिळतात आहेत. मात्र मोठा पोलिसांचा जो बंदोबस्त आहे, मोठी गर्दी आपल्याला या सगळ्या न्यायालयाच्या बाहेर बघायला मिळते. कारण संतप्त प्रतिक्रिया या सगळ्या नागरिकांच्या येताना दिसत आहेत आणि पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी आपल्याला सकाळपासून बघायला मिळते. मोठी पोलिसांची कुमक देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. कारण जेव्हा इथून आरोपीला नेलं जाईल तेव्हा कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडणार नाही याची देखील खबरदारी जी आहे ती पोलिसांच्या या सगळ्या पथकाला घ्यायची आहे. जो आरोपी आहे त्याचं असं म्हणणं की घटनेच्या दिवशी घायवळांच्या शेडमध्ये गेलो होतो, त्यावेळी तिथे मुलगी आली, तिला गाठीशेव खाण्यास दिली होती, तिला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला ज्यामुळे मुलीच्या डोक्याला मार लागला, ती रडू लागली, तिला खाटेवर झोपवलं, ती ओरडत होती, लोक आरोप करतील म्हणून मी तिला तिथे सोडून निघून गेलो. कट्ट्यावर जाऊन बसल्याचा बचाव न्यायालयानं जो आहे तो फेटाळलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 12 न्याय निवाड्याचे दाखले देण्यासाठी सध्या सुरुवात झाल्याची माहिती मिळते. मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची सरकारी वकिलांची जी मागणी आहे ती आता सध्या आपल्याला बघायला मिळते. या सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर जो आरोपी आहे त्याला दोषी ठरवलं गेलेलं आहे आणि या सगळ्या प्रक्रियेत आपण पाहिलं असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या 12 न्याय निवाड्याचे दाखले जे आहेत ते या ठिकाणी दिले जात आहेत. मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची सरकारी वकिलांची या ठिकाणी कोर्टासमोर अर्थात न्यायाधीशांच्या समोर मागणी आहे. बघावं लागणार आहे की या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान आता न्यायालयामध्ये ज्या पद्धतीनं सरकारी वकिलांकडून मागणी केली जाते, मुद्दे मांडले जात आहेत, जी न्यायाधीशांकडे मागणी केलेली आहे की मृत्यूदंड या सगळ्या प्रक्रियेमध्ये व्हावा, या सगळ्या प्रक्रियेत न्यायाधीश काय नेमका निकाल देतात हे पाहावं लागेल. कारण युक्तिवाद जो आहे तो सुरू आहे आरोपीकडून, त्याच्या बचावाचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत. मात्र अंतिम निकाल जेव्हा लागतोय तेव्हा आपल्याला पाहावं लागेल की न्यायाधीश काय नेमका निकाल देत आहेत. आरोपीचं असं म्हणणं आहे की ती मुलगी पडून तिचा पाय घसरून पडली होती आणि या सगळ्या घटनेनंतर माझ्यावर आरोप होतील म्हणून मी तिथून निघून आलेलो होतो. मात्र हे सगळे जे दावे आहेत ते न्यायालयानं फेटाळल्याची माहिती मिळते. हो, ज्ञानेश्वर, तुम्ही सोबतच राहा. पुन्हा एकदा नेमकं काय घडतंय सुनावणीच्या दरम्यान ते आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात. पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाला, तिची हत्या झाली. याच खटल्याचा निकाल हा समोर येतोय. नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवण्यात आलेला आहे. तूच सांग, काय तुला शिक्षा व्हावी असं कोर्टामध्ये न्यायाधीशांनी आरोपीलाच प्रश्न विचारलाय. मी मुलीला मारलं नाही, ती पडली असं आरोपीनं यामध्ये म्हटलेलं आहे. या दरम्यानच पीडितेचे आई वडील सुद्धा होते. आईला कोर्टामध्ये रडू कोसळलं. विशेष सरकारी वकिलांनी शिक्षा सुद्धा सुनावून दाखवल्या. एका आरोपात फाशीची तरतूद असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे, दुसऱ्या आरोपामध्ये जन्मठेपेची तरतूद असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. नेमकं काय काय घडतंय सुनावणीच्या दरम्यान ते आपले महत्त्वाचे मुद्दे आम्ही तुम्हाला सांगतोय. पुन्हा एकदा मी ज्ञानेश्वर यांच्याकडे जाते. ज्ञानेश्वर, सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे? तुम्ही न्यायालयाच्या बाहेर आहात, तिथे नेमकं काय घडतंय? आपण बघतोय महत्त्वाची अशी घडामोड, ज्या प्रकरणानं सगळं महाराष्ट्र हादरवून सोडलेलं होतं. नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला आता कोर्टानं अखेर दोषी ठरवलेलं आहे. मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे कोर्टानं देणाऱ्या निर्णयाकडे.
नेमकी काय त्याच्यावर कारवाई केली जाते हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. त्याला नेमकी काय शिक्षा सुनावण्यात येते हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. भीमराव कांबळेला फाशी द्या अशी सरकारी वकिलांनी मागणी केल्याचं बघायला मिळत आहे. सिद्ध झालेल्या 2 गुन्ह्यात फाशीच्या शिक्षेची तरतूदही असल्याची माहिती आहे. एका गुन्ह्यात आजीवन कारावासाची तरतूद असल्याची माहिती. अगदी काही वेळातच या संदर्भातला महत्त्वाचा निकाल समोर येईल. कोर्ट नेमका काय निर्णय देतं हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. सर्व स्तरातून या आरोपीला म्हणजेच आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आता केली जाते. 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आलेला होता. त्याची ही सीसीटीव्ही दृश्य सुद्धा आपल्या समोर आलेली होती. ही जेव्हा घटना घडली त्यानंतर खरं तर राज्यभर आपल्याला आंदोलन सुद्धा बघायला मिळालेलं होतं. आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात होती आणि त्याच संदर्भातला महत्त्वाचा निकाल आपल्या समोर येतोय. भीमराव कांबळेला दोषी ठरवण्यात आलेला आहे. मात्र नेमकी त्याच्यावर काय शिक्षा त्याला सुनावली जाते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आपण बघितलं तर कोर्टच्या परिसरामध्ये सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा आहेत. महत्त्वाचे जे सुनावणी घडते, महत्त्वाचे त्यातले अपडेट्स आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतोय. जवळपास बघितलं तर 15 दिवसात राजगड पोलिसांनी या प्रकरणामध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र सादर केलेलं होतं. यासोबतच विशेष सरकारी वकील हे अजय मिसर होते. त्यांनी मागच्या सुनावण्यादरम्यान भक्कम बाजू मांडलेली होती. जवळपास 55 साक्षीदार आणि भक्कम तांत्रिक पुरावे हे सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयासमोर सादर केलेले होते. त्यानुसारच आता जी सुनावणी घडते त्यामध्ये भीमराव कांबळे याला दोषी ठरवण्यात आलेला आहे. नेमकी त्याला काय शिक्षा सुनावली जाते, काय कठोरात कठोर या नराधामाला शिक्षा सुनावली जाते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल. तर सुनावणीच्या दरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले जात आहेत. युक्तिवाद सध्या सुरू आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे. आरोपीला जास्तीत जास्त कठोरात कठोर शिक्षा व्हावी असंही बोललं जात आहे. पीडिता 25 एप्रिलपासून आरोपी पीडितेची रेकी करत होता असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे. नेमका काय युक्तिवाद सुरू आहे, काय नेमकं घडतंय कोर्टात ते आपण बघतोय. तिच्यावर अत्याचार केल्याचं मेडिकल रिपोर्टमुळे सिद्ध झालं असं सरकारी वकिलांचं म्हणणं. अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे का असाही सवाल सरकारी वकिलांनी विचारलेला आहे. युक्तिवाद नेमका काय घडतोय ते आपण बघतोय. पीडितेच्या मृत्यूनंतरही आरोपीनं मृत शरीरावर अत्याचार केले असंही धक्कादायक विधान सरकारी वकिलांनी मांडलेलं आहे. आरोपीला मृत्यूदंड दिला नाही तर जेलमध्ये आरोपी काय करेल याचीही शाश्वती नाही असंही सरकारी वकिलांचं म्हणणं आहे. पीडिता सुट्टी असल्यानं आजीकडे राहायला गेली होती असंही त्यांनी स्पष्ट केलंय. नेमका काय युक्तिवाद घडत होता ते आपण बघत होतो.